कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाटात दख्खन गावाजवळ दरड कोसळल्याची घटना घडली असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। शाहूवाडी तालुक्यासह संपूर्ण कोकण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही दरड कोसळल्याचं प्राथमिक कारण समोर येते। कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाटात दख्खन गावाजवळ दरड कोसळल्याची घटना घडली असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। दरड कोसळल्यामुळे आंबा घाटातील नव्यानं उभारण्यात आलेल्या मार्गावरील लोखंडी ग्रिलचं नुकसान झाले। खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी बंद ठेवली असून दुसऱ्या बाजूने एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे। याच दरम्यान आंबा घाटातील गणेश मंदिर परिसरात आज सकाळी मोठा दगड रस्त्यावर कोसळला, मात्र त्यावेळी रस्त्यावर कोणतेही वाहन नसल्यानं मोठा अनर्थ टळला। याबाबतची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दगड बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्याचं काम केलं। रवी इन्फ्रा कंपनीच्या माध्यमातून जेसीबी आणि डंपरच्या सहाय्यानं दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे। दरम्यान आंबाघाट परिसरात दाट धुके पसरल्यानं दृश्यमानता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे, त्यामुळे वाहन चालकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले। विशेषतः अवजड वाहन चालकांनी रात्रीच्या वेळी आंबा घाटातून प्रवास टाळावा, तसंच सुरक्षित ठिकाणी थांबून परिस्थितीचा अंदाज घेत पुढील प्रवास करावा असं प्रशासनानं सांगितले। सध्या आंबा घाटातील वाहतूक एकेरी पद्धतीनं सुरू असून रस्ता पूर्णपणे खुला करण्यासाठी यंत्रणा युद्ध पातळीवर कार्यरत आहे। नागरिकांनी आणि वाहन चालकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आले।